हॅलो गाईज, आज आपण RBI असिस्टंट प्रिव्हियस इयर पेपर बघणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन पहिला 5 नंबर सिरीज आहे. बघा काय सांगितलं आहे, 81, 83, 87, 95, 111. काय करणार, डिफरन्स घ्या. 83मधून 81 गेला कितीचा, 2चा डिफरन्स. 87मधून 83 गेले किती, 4. 95मधून 87 गेला किती, 8. 111मधून 95, 95पासून 100पर्यंतचा 5 आणि वरचे 11 म्हणजे किती, 16. काय होतं आहे, दुप्पट होतं आहे. बघा 8, 16, 16च्या दुप्पट किती, 32. 111मध्ये 32 ॲड करा किती, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि हा 1 आहे तसाच. 143 तुमचं ॲन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघा काय, 24, 8, 15, x 12, 4. काय करणार, 24, 8 काय होणार, भागिले 3. 8 त्रिक 24. 8पासून 15पर्यंत जायचं आहे म्हणजे काय होईल, +7. परत इथं काय, 12पासून 4पर्यंत गेला आहे म्हणजे भागिले 3. जर भागिले 3 +7 अल्टरनेट आहे, इथं भागिले 3 येईन. 5 त्रिक 15 आणि नंतर जर 7 ॲड केलं तर 7 आणि 5 12 भेटतं आहे. म्हणजे ॲन्सर काय, 5. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 3 बघा काय, 111, 109, 115, x 211 -509. ठीक आहे, डिफरन्स घ्या. परत काय येतं आहे, 111मधून 109 वजा केले काय, 2 -2 केले. 109मध्ये 115तून 109 गेले किती, +6. 211मधून 509 वजा करायचे आहे म्हणजे काय, 2ची बेरीज 10, 1 आला कॅरी 2, 5 आणि 2 7. काय होतं आहे, इथं जर इंटू 3 केलं, इथं इंटू 4 करा किती, 6 चौक 24. जर इंटू 5 केलं 120, 24 पंचे 120, नंतर गुणिले 6, 12 72 0. म्हणजे काय, अल्टरनेट हे केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे. मग 115 एकदा मायनस केला, एकदा प्लस म्हणजे -115मधून -24 वजा करा किती, 5तून 4 गेला 1, 11तून 2 गेले 9, 91 तुमचं ॲन्सर. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 4 बघा काय, 25, 41, 73, x 185, 265. परत डिफरन्स घ्या. 11तून 5 गेले 6, 1 आला कॅरी, 4तून 3 गेला 1. 73मधून 41 गेला, 3तून 1 गेला 2, 7तून 4 गेला 3. 260मधून 180 वजा करा किती, 5तून 5 गेला 0, 26मधून 18 गेला 8, 16, 32, 80. म्हणजे इथं काय असणार, 2 जागा आहे. 16 16, 16 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64 आणि 16 पंचे 80. 73मध्ये 48 ॲड करा, 8 आणि 3 11, 1 आला कॅरी, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 121. 121 आहे का, ऑप्शन नंबर ई. क्वेश्चन नंबर 5 बघा काय, 16, 16, x 96, 384, 19, 20. काय करणार, इथं जर गुणिले 4 केलं, 6 चौक 24, 2 आला कॅरी, 9 चौक 36, 37, 38, 16 1 16. म्हणजे काय, इंटू 2 केलं, इंटू 3, इंटू 4, इंटू 5 जर केलं तर बघा 1, 384चे हाफ करा, बेग 1 आला कॅरी, 9 दुने 18, 2 दुने 4 आणि 0, 19 20. ठीक आहे, म्हणजे 16 दुने 32 आणि 32 त्रिक 96 म्हणजे ऑप्शन नंबर बी, 32 तुमचं ॲन्सर. बघा काय सांगितलं, 6वा क्वेश्चन, द डिफरन्स बिटवीन द डाउनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम स्पीड्स ऑफ द बोट इज 12 km/h. ठीक आहे, डाउनस्ट्रीमचा स्पीड मायनस अपस्ट्रीमचा स्पीड काय आहे, 12. ठीक आहे, इफ दी स्पीड ऑफ बोट इन स्टिल वॉटर म्हणजे करंट, त्याचा स्पीड काय आहे 14 km/h मोर दॅन दी करंट. ठीक आहे, बोटचा स्पीड इज इक्वल टू करंट प्लस 14. ठीक आहे, पुढं काय सांगितलं, फाइंड दी डाउनस्ट्रीम स्पीड ऑफ दी बोट. डाउनस्ट्रीम काय असतं, बोट प्लस करंट. अपस्ट्रीम काय असतं, बोट मायनस करंट इज इक्वल टू काय 12. बोट प्लस करंट मायनस बी, मायनस मायनस प्लस म्हणजे सी होईल.
प्लस सी इज इक्वल टू 12 प्लस बी मायनस बी कॅन्सल 2c इज इक्वल टू काय झाला 12 करंट काय आला 6 6 दुने 12 करंट 6 आला बोट काय 14 प्लस 6 किती 20 त्यांनी काय विचारलं फाइंड दी डाऊनस्ट्रीम स्पीड ऑफ द बोट डाऊनस्ट्रीम स्पीड काय असतं बोट प्लस करंट काय बोट 20 प्लस करंट 6 म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड काय 20 आणि 6 26 हे तुमचं आन्सर क्वेश्चन नंबर 7 बघा काय रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ राणी अँड रेखा इज 5:6 5 years hence for now ratio of ages रानू अँड रेखा विल बी 6:7 प्रेझेंट एज आहे रानू आणि रेखाचं काय 5:6चा रेशो आहे ठीक आहे त्याच्यानंतर 5 वर्षानंतर त्याचा रेशो काय झाला 6:7 क्रॉस मेथड ओके किती वर्षांनी 5 वर्षांनी ठीक आहे काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 7 35 6 6 36 आता ह्या दोघांचं करा 6 पंचे 30 7 5 35 ह्या दोघांचा डिफरन्स काय एक म्हणजे किती ह्या दोघांचा डिफरन्स किती 5 1 म्हणजे 5 आहे तर रानूचं प्रेझेंट एज विचारलं आहे म्हणजे किती 5 म्हणजे किती 5 म्हणजे 1 म्हणजे 5 आहे तर 5 म्हणजे किती 5 5 25 25 तुमचा आन्सर क्वेश्चन नंबर 8 बघा काय लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू साइड ऑफ स्क्वेअर लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू साइड ऑफ स्क्वेअर ठीक आहे साइड ऑफ स्क्वेअर जर आपण ए मानला तर लेंथ ऑफ रेक्टँगल काय ए ठीक आहे एरिया ऑफ स्क्वेअर इफ एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल इज 484 अँड 330 रिस्पेक्टिवली ठीक आहे आणि विचारले फाइंड द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ठीक आहे साइड ऑफ स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू काय 484 ए इज इक्वल टू काय 22 आला ए 22 आला तर पुढं काय सांगितलं एरिया ऑफ रेक्टँगल किती 330 आहे ठीक आहे एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल काही लेंथ काय ए किती 22 गुणिले ब्रेथ नाही माहिती पण एरिया ऑफ रेक्टँगल माहिती आहे किती 330 11 दुने 22 11 त्रिक 33 0 दोन्ही भाग द्या 15 दुने 30 बी इज इक्वल टू किती आला 15 बी 15 आला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल विचारला आहे फॉर्म्युला काय 2 इंटू ए प्लस बी ठीक आहे लेंथ किती लेंथ प्लस ब्रेथ सॉरी ए काय 22 इज इक्वल टू 2 गुणिले लेंथ काय 22 प्लस बी किती 15 ब्रेथ 2 22 आणि 15 किती 37 पेरिमीटर किती आली 74 37 2 74 ठीक आहे हे तुमचं आन्सर क्वेश्चन नंबर 9 बघा काय इन अ रिसॉर्ट 30% अँड 20% ऑफ द टोटल नंबर ऑफ गेट्स ईट पिझ्झा अँड बर्गर रिस्पेक्टिवली ठीक आहे इफ 30% ऑफ द रिमेनिंग नंबर ऑफ गेट्स विच इज इक्वल टू 810 8 केक ठीक आहे देन फाइंड द टोटल नंबर ऑफ गेट्स इन द रिसॉर्ट ठीक आहे टोटल 100 आहे ठीक आहे त्याच्यातले 30% काय करताय पिझ्झा 20% बर्गर आहे उरले किती 70% त्याच्यातले 30% रिमेनिंग ऑफ द गेट्स विचेस ते दिलं आहे ठीक आहे म्हणजे काय करणार 30% ऑफ हे 30 उरले 50 सॉरी हे 50 हे 30 आणि 20 किती 50% उरले किती 100मधून 50 गेले 50% ऑफ एक्स टोटल इक्वल टू किती 810 भाग द्या 50 एक 50 50 दोन्ही 100 झिरोला 0 गेला 3ने भाग द्या 3 27 त्रिक 81 ठीक आहे 20ने मल्टिप्लाय करा एक्स इक्वल टू किती आला हे 270 गुणुले 20 27 दोन्ही 54 वरचे 2 शून्य 5400 ऑप्शन नंबर ए
क्वेश्चन नंबर 10 बघा. जय एक्सपोर्ट स्टार्टेड फ्रॉम कोटा टुवर्ड्स दिल्ली ॲट 9 AM. ठीक आहे. विथ ए स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड. शक्ती एक्सप्रेस स्टार्टेड फ्रॉम दिल्ली टुवर्ड्स. क्वेश्चन नंबर 10 बघा काय. जय एक्सप्रेस स्टार्टेड फ्रॉम कोटा टुवर्ड्स दिल्ली ॲट 9 AM. ठीक आहे. विथ अ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड चालत आहे. शक्ती एक्सप्रेस स्टार्टेड फ्रॉम दिल्ली टुवर्ड्स कोटा. ठीक आहे. 2 PM विथ अ स्पीड ऑफ 108 किलोमीटर पर आवर. इफ दे मेट बिटवीन ॲट 4. ठीक आहे. हे बघा, हा कोटा आहे, दिल्ली. जय एक्सप्रेस इथून निघाली 9 वाजता, 9 AM. दुसरी कोणते, जय शक्ती एक्सप्रेस, ती चालली कोटाकडं. ती किती 2 PM निघाली. स्पीड काय 108 किलोमीटर पर आवर. 20 मीटर पर सेकंद आहे. त्याला काय 18/5 मल्टिप्लाय करा म्हणजे किलोमीटर पर आवरमध्ये. 5 चौक 20, 18 चौक 72, 72च्या स्पीडने. आणि ते कुठंतरी मीट करणार आहे. ते कुठं 4 PM करणार आहे. ठीक आहे. तर बघा, टोटल तास किती 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालणार आहे. म्हणजे टोटल आवर्स किती झाले 9 3 12 वरचे 4 म्हणजे 7. 72 गुणुले 7. हे जय एक्सप्रेसचं 2 तास चालली. 2 वाजता निघली, 4 वाजता ते टच करताय म्हणजे 2 तास. आणि त्यांचा स्पीड किती 108. गुणाकार करा. 7 2 14, 1 आला कॅरी, 7 7 49 आणि 1 50 प्लस 8 2 16, 2 16 4 20, 5 आणि 2 7. डिस्टन्स किती आलं 720. क्वेश्चन नंबर 11 बघा. अनिता अँड अजय स्टार्टेड अ बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग 24,000 and 30,000 रिस्पेक्टिवली. आफ्टर 4 months विशाल ऑल्सो जॉईन देम बाय इन्व्हेस्टिंग 36,000. ठीक आहे. अनिता अजय, अनिताने किती 24,000 इन्व्हेस्ट केले, अजयने 30,000. ठीक आहे. नंतर विशाल 4 months नंतर जॉईन करतोय, तो किती 36,000. ठीक आहे. इफ द ॲन्युअल प्रॉफिट म्हणजे अनिता 12, अजय 12, 4 month नंतर म्हणजे 8 महिने विशाल इन्व्हेस्ट करेन. टोटल प्रॉफिट किती आहे 1820 प्रॉफिट. आणि प्रॉफिट शेअर ऑफ अजय विचारला. ठीक आहे. 3 0ला 3 0 कॅन्सल होते. 4 2 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. अजून कशाने भाग जातोय 6ने जातोय. 6 चौक 24, 6 35, 6 6 36. 3 जाईन 3 3 3 2 6. उरलं काय 4 5 2 2 2 गुणिले 2 4. ठीक आहे. टोटल प्रॉफिट किती, प्रॉफिटचा रेशो 4:5:4. यांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 9 आणि 4 13. 13 म्हणजे किती 18 20. तर अजयचं काय 5 म्हणजे किती 13ने भाग द्या. 13 का 13, 5 उरले. 13 चौक 52 0, 14 पंचे 70 0 म्हणजे किती 700 आला. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 12 बघा. 120 लिटर ऑफ मिक्सचर कंटेन्स बटर अँड ऑइल इन द रेशो ऑफ 5:7 रिस्पेक्टिवली. इफ 24 लिटर ऑफ मिक्सचर इज रिप्लेस बाय द सेम क्वांटिटी ऑफ बटर. ठीक आहे. मिक्सचरमधून 24 लिटर काढलं आहे आणि त्याच्यात बटर ॲड केलं आहे तेवढंच म्हणजे 24 लिटर. ठीक आहे. बटर आणि ऑइलचा रेशो 5:7 आहे. टोटल 12 म्हणजे किती 120. म्हणजे बटर किती असेल 50, हे 70. 24 वजा केलं आहे म्हणजे 12 म्हणजे 24 लिटर मिक्सचर बाहेर काढलं आहे. 12 2 24 म्हणजे किती बटर किती 10 असेल
-10 आणि ऑइल किती असेल +14 -14 14 आणि तेवढंच काय आलं बटर ॲड केलं आहे म्हणजे किती +24 हे किती +14 50 आणि 14 किती 64 70मधून 14 गेले किती 56 भाग द्या फाइंड दी पुढं काय विचारलं आहे फाइंड दी रेशो ऑफ बटर अँड ऑइल इन दी फायनल रेशो विचारला आहे फायनल मिक्सचरचा 8 8 64 8 7 56 किती 8:7 ऑप्शन नंबर सी. पुढं काय 13 नंबरचं क्वेश्चन बघा अ सेलर बायज अ प्रोडक्ट फॉर ₹4400 अँड मार्क इट्स अबव 25% अबव दी कॉस्ट प्राइस अँड सोल्ड इट गिविंग अ डिस्काउंट ऑफ 30%. ठीक आहे लॉस पर्सेंटेज इन्कर्ड टू दी सेलर. ठीक आहे एका जणाने सेलरने काय केलं आहे 4400 प्रोडक्ट हे केलं आहे सेल विकत घेतला आहे तो 25% अबोव कॉस्ट प्राईजला लावला आहे मार्क प्राईजला आणि त्याच्यानंतर तो डिस्काउंट देतो आहे 30%. एक करा 100 कॉस्ट प्राईस पकडा तो किती एक 25% अबोव करतो आहे म्हणजे किती 25% 125% म्हणजे किती 504 गुणुले 30%चा डिस्काउंट म्हणजे किती 70%ला तो विकतो आहे. ठीक आहे बघा 100ला 100 गेला 7 5 35 छेद 4 4ने भाग द्या 8 चौक 32 3 आला कॅरी 7 चौक 28 4 25 100 वजा किती 87.5 भाग द्या 0.5 10तून 8 गेलं 2 1 आला कॅरी 10तून 9 गेला 1 म्हणजे 12.5चा लॉस होतो आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा काय सांगितलं आहे ABC can do a piece of work in 10 days 12 days and 15 days respectively. ठीक आहे A किती 10 B 12 C 15 दिवसात काम करतो आहे. ठीक आहे इफ A and B together complete 60% of the work remaining work will be completed by C alone then find the total time taken complete the whole work. ठीक आहे 10 12 60चा LCM घ्या काय करणार 15च्या दुप्पट करा 30 30 12च्या टेबलमध्ये येत आहे का नाही मग 30च्या दुप्पट करा किती 60 60 12नी भाग जातं 12 पंचे 60 10 20 60 म्हणजे LCM किती आला 60. ती यांची एफिशियन्सी काढा 60 भागिले 10 म्हणजे किती 6 12 पंचे 60 15 चौक 60 ही आली एफिशियन्सी. A आणि B टुगेदर 60% ऑफ दी वर्क म्हणजे किती 60चे 60% म्हणजे किती 36 वर्क त्यांनी किती कोणी केलं आहे A आणि Bनी म्हणजे की 6 5 11 प्लस उरलं किती 60% झालं 40% राहिले म्हणजे किती 6 चौक 24 ते कोण करतं आहे C अलोन करतो आहे म्हणजे किती डिवाइड बाय 4 भाग द्या 6 चौक 24 एक राहिला म्हणजे यांचा बेस सेम करावं लागेल म्हणजे काय करणार 36 प्लस याला 11ने मल्टिप्लाय करा याला पण 11ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती 11 66 6 12 1 आला कॅरी 6 3 9 9 1 10 छेद 11 म्हणजे आन्सर काय ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 15 बघा काय X + 250 when invested at 20% per annum simple interest for 4 years. ठीक आहे gives an interest of ₹0.8x + 200 find the value of x + 450. ठीक आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. सिम्पल इंटरेस्ट काय आला 0.8x + 200 प्रिन्सिपल काय x + 250 गुणुले 20 गुणुले 4 डिवाइड बाय 100 20 पंचे 100. ठीक आहे 5ने एकदा मल्टिप्लाय करा 8 पंचे 4 40 एक डेसिमल कॅन्सल होईल म्हणजे 4x + 5 2 10 2 0 वरचे इज इक्वल टू 4ने याला मल्टिप्लाय करा
4x प्लस किती 250, 25 चौक 100, 0 0 0, 4x कॅन्सल होतील, 1000ला 1000 कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर शोधता येईल का? नाही येणार, म्हणजे काय कॅन नॉट बी डिटरमाइन. क्वेश्चन नंबर 16 बघा काय सांगितलं आहे. 16 लाईन ग्राफ आहे. द लाईन ग्राफ शोज द नंबर ऑफ इंटरस्टेट बसेस अँड इंट्रास्टेट बसेस ॲट 5 डिफरंट स्टँड्स. ठीक आहे, पाच डिफरंट बस स्टँड्स आहे, त्यांचे इंटरस्टेट बसेस अँड इंट्रास्टेट बसेसचा संख्या दिलेली आहे. ठीक आहे, बघा पुढं काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये. फाइंड द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ इंटरस्टेट बसेस ॲट बस स्टँड ए अँड सी. ठीक आहे, ए आणि सीचं इंटरस्टेट. इंटरस्टेट काय निघालं 60 आणि सीचे किती 90. 60 आणि 90 किती म्हणजे किती होत आहे 150 टू दी टोटल नंबर ऑफ इंट्रास्टेट बसेस ॲट स्टँड ई. ईच्या इंट्रास्टेट बसेस ईचे किती आहे 150 आहे. ठीक आहे, 150 म्हणजे काय 150 कॅन्सल होईल, म्हणजे काय आलं 1:1चा रेशो. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 17 बघा. दी टोटल नंबर ऑफ बसेस इंटरस्टेट अँड इंट्रास्टेट ॲट बस स्टँड सी. ठीक आहे, सीचे दोन्ही पण कोणत्या किती 120 90 म्हणजे किती 120 आणि 90 210. 210 इज हाऊ मच % मोर ऑर लेस दॅन दी नंबर ऑफ इंटरस्टेट बसेस स्टँड डी. डीच्या इंटरस्टेट किती आहे 120. 120 भाग द्या, 0ला 0 जाईल, 3ने भाग देईन, 7 त्रिक 21, 4 त्रिक 12, किती जास्त आहे 3ने, कितीवर 4वर, इंटू 100, 3चे 4 म्हणजे किती 75%. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 18 बघा. इफ 1/3 ऑफ इंटरस्टेट बसेस and 20% intrastate buses E operates in night. Find the total number of buses interstate and intrastate buses at open in day. ठीक आहे, 1/3 म्हणजे किती इंटरस्टेटच्या 1/3 नाईटला आहे, तर 2/3 कुठं असणार डेला असणार. ईच्या इंटरस्टेट कोणत्या ई किती 150. 150च्या 2/3 ऑफ 150 प्लस 20% नाईटला आहे, तर किती 40% म्हणजे किती 4/5 कोणाचे परत 150चे आहे. ठीक आहे, 150चे ना ईचे इंटरस्टेट 150चे इंटरस्टेट. ठीक आहे, 150 भाग द्या, किती 3ने भाग द्या, 5 त्रिक 15 0 म्हणजे किती 50 2 100 प्लस 5 त्रिक 15 0 4 त्रिक 12, 100 प्लस 120 किती 220. ऑप्शन नंबर ए. पुढे काय सांगितलं फाइंड द डिफरन्स बिटवीन इंट्रास्टेट बसेस ए अँड बी. ठीक आहे, ए आणि बीच्या इंट्रास्टेट बसेस, ए आणि बीची इंट्रा किती आहे 30 आणि ह्या 60 म्हणजे 30 आणि 60 किती 90 अँड यांचा डिफरन्स टोटल नंबर ऑफ बसेस इंटरस्टेट अँड इंट्रास्टेट ॲट डी. डीच्या दोन्ही पण. ठीक आहे, डीच्या किती आहे
हे 120 आणि हे 90 म्हणजे किती 210 किती 120 आणि 90 हे 90ला 90 कॅन्सल होतील म्हणजे किती 120 तुमचं ॲन्सर. तर बघा क्वेश्चन नंबर 20 काय, दी नंबर ऑफ इंटरस्टेट बसेस ॲट बस स्टँड एफ इज 80 मोर दॅन दी बस स्टँड डी. ठीक आहे, एफच्या काय इंटरस्टेटच्या डीच्या ठीक आहे प्लस 80. इफ दी नंबर ऑफ इंट्रास्टेट बसेस ॲट बस स्टँड एफ इज 25% मोर दॅन दी इंटरस्टेट बसेस ॲट बस स्टँड. ठीक आहे, एफच्या जे आहे ना त्याचे किती 504 आहे कोणाच्या इंटरस्टेटच्या, कोणाचे एफच्या. ठीक आहे, फाइंड द नंबर ऑफ इंटरस्टेट अँड इंटरस्टेट ॲट बस एफ. ठीक आहे, पुढे बघा एफचे इंटरस्टेट काढा. एफचे डीचे इंटरस्टेट किती आहे 120 आहे तर यांचे किती होतील 120 प्लस 80. एफचे इंटरस्टेट किती झाले 200, तेवढे किती 25% जास्त आहे 200च्या म्हणजे किती झालं 4 25 0 म्हणजे एफचे इंट्रा किती झाले 5 5 25 250. आणि टोटल विचारली एफची टोटल काय होईल 200 प्लस 250 म्हणजे किती 450. बघा एफचे काय 450 म्हणजे ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 21 बघा काय सिम्प्लिफिकेशन. 1728 प्लस 270 भागिले 6. 1728 प्लस 270 6 ने भाग द्या. 6 चौक 24 3 आला कॅरी 6 पंचे 30 इज इक्वल टू 9x. 9 ने भाग द्या. 9 9 1 9 8 उरले 9 9 81 9 2 18 आणि हे 9 5 45 दोन्ही यांना भाग जात होता म्हणून दिला. 192 प्लस 5 म्हणजे किती 197 x इक्वल टू 197. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 22 बघा काय 750% ऑफ 360% आहे म्हणजे डिवाइड बाय 100 राहील. 0 0 2 कॅन्सल होतील म्हणजे काय 75 गुणिले 36 वजा 50x इज इक्वल टू किती 10 50. 75% 75ने जर गुणायचं म्हटल्यावर काय हे 75 म्हणजे 304 ऑफ कोणाचे गुणुले 100 करा. ठीक आहे 4 ने भाग द्या. 9 चौक 36 काय केलं क्वेश्चन नंबर 22 बघा काय 750% ऑफ 360 मायनस 50x इज इक्वल टू 10 50% म्हणजे डिवाइड बाय 100 0 0 कॅन्सल होतील. ठीक आहे म्हणजे काय 75 गुणिले 36 मायनस 50x इज इक्वल टू 10 50. ठीक आहे काय करा याला 5 गुणिले 15 करा 15 5 75 15ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय 360 प्लस 180 0 8 आणि 7 14 एकाला कॅरी 5 गुणिले 5 करणार म्हणजे किती 540चं निम्म करा 270 10 मायनस 50x इज इक्वल टू 10 50. 0 0 कॅन्सल करा हे मायनस 5x आहे तिकडे येऊन प्लस होतील म्हणजे प्लस 5x हे मायनस इकडे येतील म्हणजे 105. 70मधून 5 गेले 65 2मधून 1 गेला 165 म्हणजे 5ने भाग द्या. 5x इक्वल टू किती आला 165 5ने भाग द्या 5 त्रिक 15 एकाला कॅरी 5 त्रिक 15
म्हणजे एक्स इक्वल टू किती 33. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 23 बघा काय सांगितलंय. 2000 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 625 प्लस 77 भागिले 3 गुणुले 12. काय करा 2000 भागिले 625चा स्क्वेअर रूट किती 25. 25 8 200 0 म्हणजे काय 80 प्लस प्लस हे किती 77 भागिले 3 गुणुले 12. 4 त्रिक 12 4ने मल्टिप्लाय करा. 7 चौक 28 2 आला कॅरी 7 चौक 28 29 30 म्हणजे किती आलं 8 8 3. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 24 बघा काय 36 ऑफ 12 म्हणजे 36 गुणुले 12 24. क्वेश्चन नंबर 24 बघा काय 36 गुणुले 24 भागिले 12 प्लस 25 गुणुले 18 डिवाइड बाय 45. 12ने भाग द्या 12 2 1 24. 36 गुणिले 2 36च्या दुप्पट किती 72 प्लस 5ने भाग द्या 5 5 25 9 5 45 9ने 18ला भाग जातोय 9 2 18 5 गुणिले 2 किती 10 पण टोटल आन्सर 72 प्लस 12 किती 82. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 25 बघा काय 320 प्लस 24चा स्क्वेअर किती 576 डिवाइड बाय 16 गुणुले 25. 16ने भाग द्या 16 त्रिक 48 9 आला कॅरी 16 8 1696. 25ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करणार डिवाइड बाय 4 म्हणजे किती 9 चौक 36 9 आणि वरचे 2 शून्य दिले. ठीक आहे ना 36 गुणिले 25 25ने मल्टिप्लाय करतो म्हणजे डिवाइड बाय 4 करतो आणि इंटू 100 करतो. 9ने भाग दिला 9 चौक 36 आणि 100ने मल्टिप्लाय केलं 9 3 किती 12 20 900 300 1200 आणि वरचे 20 1220. तुमचा आन्सर ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 26 बघा काय सांगितलं स्क्वेअर रूट ऑफ 484 गुणुले 196 त्याला डिवाइड बाय 14. 484 कशाचा स्क्वेअर रूट आहे 22चा. 196 कशाचा स्क्वेअर रूट आहे 14चा डिवाइड बाय 14 मायनस 4 इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर मायनस 103. 14 14 कॅन्सल होतील. हे 22मधून 4 गेले किती 18 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 103. इथं मायनस आहे इकडे प्लस होईल म्हणजे 103 प्लस 18 किती येतील 121 इज इक्वल टू किती एक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती कशाचा स्क्वेअर रूट आहे 121 11चा स्क्वेअर. ठीक आहे ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 27 बघा काय सांगितलं 3⁹ डिवाइड बाय 3⁴ इंटू 3⁴. ओके डिवाइड बाय 3⁸ डिवाइड बाय 3⁴. ठीक आहे 3⁹ डिवाइड बाय 3⁴. 3⁹ डिवाइड बाय 3⁴ त्याला इंटू 3⁴. हे 3⁴ कॅन्सल होतील उरला काय 3⁹ त्याला डिवाइड 3⁸. 3⁸ डिवाइड बाय 3⁴. a⁴b आपण a⁴c इज इक्वल टू काय असतो a⁴b मायनस सी राहील. बेस सेम आहे डिवाइडला असेल तर काय करतो मायनस करतो वरच्यांचे. ठीक आहे मग करा 3⁸ मायनस 4 म्हणजे काय 3⁴. 3⁹ आपण 3⁴ सेम काय येणार डिवाइडला आहे म्हणजे वरच्यांची काय करणार वजाबाकी म्हणजे 3⁹ मायनस 4 काय आलं 3⁵. ऑप्शन नंबर सी.
क्वेश्चन नंबर 28 बघा काय सांगितलं आहे. 252 गुणिले 4 प्लस 3660 डिवाइड बाय 366 इज इक्वल टू एक्स प्लस 16 गुणिले 6. ठीक आहे, 4ने मल्टिप्लाय करा. 4 2 8, 1 5 चौक 20, 2 आला कॅरी, 4 2 8 9 10 प्लस 366 कॅन्सल होतील, उरला किती 10 इज इक्वल टू एक्स प्लस 96. हे किती 10 18, 1008मध्ये 10 ॲड केले म्हणजे किती 1018 वजा इथं प्लस आहे इकडून मायनस होतील म्हणजे मायनस वजा करा. 8तून 6 गेला 2, 11तून 9 गेला 2, 1 आला कॅरी, 10तून 1 गेला 9, 922 तुमचं ॲन्सर. क्वेश्चन नंबर 29 बघा काय 512 ऑफ 480 गुणिले 480 प्लस 150 इज इक्वल टू x% ऑफ 800 गुणिले 875. ठीक आहे, 12ने भाग द्या. 12 चौक 48 0, 5 2 5 चौक 20 200. ओके, म्हणजे किती 150 ॲड करा 200मध्ये किती 350 इज इक्वल टू x% ऑफ 875. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 12 उरले, 25 5 125, 35ला 35 कॅन्सल होतील म्हणजे किती 10चा भाग जाईल. हे इथं डिवाईडला आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे किती एक्स इक्वल टू 10 गुणिले 4 म्हणजे किती 40, एक्स इक्वल टू 40. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 30 बघा काय 25% ऑफ 960. 25% म्हणजे किती 1/4 कोणाचे 960चे प्लस 240 इज इक्वल टू 24x. 4ने भाग द्या. 4 4 2 8, 1 आला कॅरी, 4 चौक 16 0. बघा 24 सगळीकडे आहे, 24ने भाग द्या. 24 1 24 0, 24 1 24 0, 10 10 20, एक्स इक्वल टू किती आला 20. ऑप्शन नंबर ई. एकतीस नंबरचा क्वेश्चन बघा 220 प्लस 180 म्हणजे किती 220मध्ये 80 ॲड करा. 300 300 100 400, 400 डिवाइड बाय 4 प्लस 24 गुणिले 2.5 म्हणजे किती 502, 502 मल्टिप्लाय करा किती 2ने भाग द्या. 12 2 24 म्हणजे किती हे किती 12 पंचे 60 यानी 4ने भाग द्या. 4 1 4 0 0, 100 100 आणि 60 किती 160 तुमचं ॲन्सर. क्वेश्चन नंबर 32 बघा काय 18 गुणिले 5 म्हणजे किती 18 पंचे 90 प्लस 12.5 म्हणजे 1/8 गुणिले 480 इज इक्वल टू किती 3x. 8ने भाग द्या. 8 सक 48 0, 90 आणि 60 किती 150 इज इक्वल टू 3x. 3ने भाग द्या. 3 5 15 0 म्हणजे x इक्वल टू किती आला 50. क्वेश्चन नंबर 33 बघा 15चा स्क्वेअर प्लस 125. 15चा स्क्वेअर किती 225 प्लस 125 म्हणजे किती 350. 25 आणि 25 50 आणि 2 आणि 3 डिवाइड बाय 5. 5ने भाग द्या. 5 7 35 0 प्लस हे 200 इज इक्वल टू 15x. 270 किती 270 इज इक्वल टू 15x. 15ने द्या भाग द्या. 15 1 15, 12 उरले, 15 8 120 म्हणजे एक्स इक्वल टू किती आलं 18. ऑप्शन नंबर बी. चौतीस नंबरचा क्वेश्चन बघा काय 24x मायनस 88 इज इक्वल टू 1/4 ऑफ 200 800 किती येत आहे 4 2 8
0 0, हे इकडं मायनस आहे, इकडं प्लस होते म्हणजे किती 288. 24x इज इक्वल टू 288. 24ने भाग द्या, 24 1 24, किती उरले 4, 24 दुने 48 म्हणजे x इक्वल टू किती 12. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 35 बघा. द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज 42.5. ठीक आहे, तीन नंबर आहे XYZ इज इक्वल टू त्याचं ॲव्हरेज किती दिलं आहे 42.5. ॲव्हरेज ऑफ 2 नंबर्स म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू किती 38.75 दिलं आहे, डिवाइड बाय x प्लस वाय डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 38.75. 3ने मल्टिप्लाय करा, 5 त्रिक 15, 1 आला कॅरी, 3 2 6, 6 आणि 1 7, 4 त्रिक 12 म्हणजे x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू किती 127.5. 2 नंबर x प्लस वाय इज इक्वल टू किती 75च्या दुप्पट 150. 1 कॅरी आला, 8 2 16, 16 आणि 1 17, 1 आला कॅरी, 3 2 6, 6 आणि 7. याच्यातून जर x प्लस वाय मायनस केला तर काही 77.5. झेड इज इक्वल टू किती 5तून 5 गेलं 0, 7तून 7 गेलं 0, 12तून 7 गेले किती 5 म्हणजे झेड इज इक्वल टू किती आला 50. ऑप्शन नंबर डी.